नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे सद्यस्थितीला सुरू होणारी जी काही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही सुरू केली जाणार आहे आणि त्याच संदर्भात या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय योजना आणि राज्यस्तरीय योजना असे 2 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये जिल्हास्तरीयमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे 1 गाय किंवा 1 म्हैस योजना ही दिली जाणार आहे. त्यामध्ये 2 गाय किंवा 2 म्हशी ही एक योजना आहे. त्यानंतर 5+1 शेळी किंवा मेंढी आहे. त्यानंतर मग 10+1 शेळी किंवा मेंढी आहे आणि त्याच्यामध्ये जर पुढे पाहिलं तर 500 जे काही कुक्कुटपालनची अंडी देणारे असतील त्यांच्यासाठी योजना आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बैलजोडीसाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे, ती एक योजना आहे. अशा ह्या जिल्हास्तरीय योजना आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय योजनेमध्ये जर पाहिलं तर 5 गाय किंवा म्हशी याच्या संदर्भातील एक योजना आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 50+5 शेळी किंवा मेंढी ही एक योजना ह्याच्या संदर्भात देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 5,000 जे काही मांसल पक्षी वगैरे असतील त्यांच्या संदर्भातील योजना आहेत. आपण ह्या ज्या काही योजना आहेत, शेतकऱ्यांमध्ये थोडा गोंधळ निर्माण आहे. त्याच्यामुळं कोणते शेतकरी कोणत्या योजनेसाठी अर्ज करू शकतील किंवा प्रत्येक योजनेसंदर्भातील एक छोटासा व्हिडिओ आपण बनवून संपूर्ण ही जी काही सीरीज आहे, ती आपण आता सुरू करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये तर जिल्हास्तरीय योजनेमधील जी काही 1 गाय किंवा म्हैस किंवा 2 गाय किंवा म्हैस ही जी काही योजना आहे, ती सविस्तर डिटेलमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाभार्थ्यांना काय दिलं जाणार आहे? एकतर 1 गाय किंवा म्हैस किंवा 2 गाय किंवा म्हैस. तर या योजनेसाठी अर्ज कोण करू शकणार आहेत? अर्ज करण्यासाठी जे काही डी-आर-टी म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे काही असणारे भूमिहीन शेतकरी आहेत, ते अर्ज करू शकतात. त्यानंतर अत्यल्प भूधारक आणि अल्प भूधारक. याच्यामध्ये अत्यल्पमध्ये जर पाहिलं तर 1 हेक्टरच्या मधील म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी ज्यांची जमीन आहे त्यांना अत्यल्प म्हणतात आणि अल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टर यांच्यामध्ये जी काही जमीन आहे ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यानंतर महिला बचत गट जे काही असतील महिला बचत गटाच्या ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज केल्याच्या नंतर प्राधान्य कशा पद्धतीनं कोण्या घटकाला दिलं जाणार आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 1 गाय किंवा 1 म्हैस याच्यासाठी जर पाहिलं तर सर्वप्रथम प्राधान्य जे काही भूमिहीन लाभार्थी असतील त्यांच्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. बाकीच्या नंतर जे काही 1 असेल, 2 असेल त्यांच्यासाठी नंतर मग जे काही अत्यल्प भूधारक आहेत त्यांच्यासाठी असेल, त्यानंतर अल्प भूधारक असणार आहेत. त्यानंतर जे काही वन हक्कधारक असतात ते पात्र असणार आहेत आणि त्यानंतर महिला बचत गटाच्या ज्या काही असतील वरील संपूर्ण त्याच्यामध्ये भूमिहीन असतील किंवा अत्यल्प असतील किंवा अल्प असतील, वनहक्क असतील या संपूर्णमधील ज्या काही महिला असणार आहेत त्यांच्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि हे सर्व असताना या घटकासाठी जे काही दिव्यांग व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती असतील त्यांच्यासाठी 5% राखीव आरक्षण दिलं जाणार आहे. महिलांसाठी आरक्षण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये जर 1 गाय किंवा 1 म्हशीसाठी जर असेल आरक्षण तर ते 50% दिलं जाणार आहे आणि 2 म्हशी किंवा 2 गायी ह्याच्यासाठी जर दिलं असेल तर ते 30% महिलांना आरक्षण यामध्ये दिलं जाणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर या योजनेसंदर्भातील पात्रता काय-काय गरजेच्या आहेत? 1 गाय किंवा 1 म्हशी जर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी कुठल्याही जमिनीची गरज नाही. म्हणजे भूमिहीन जरी असाल तर तुम्ही यासाठी 1 गाय किंवा 1 म्हशीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर 2 गाय किंवा 2 म्हशीसाठी अर्ज करायचा असेल तर किमान शेतकऱ्याच्या नावावर म्हणजे ज्यांनी अर्ज करत आहेत त्यांच्या नावावरती किमान 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे. जर नावावर 1 एकर जमीन नसेल तुमच्या, तर तुमचे जे काही नातेवाईकांच्या नावावर जमीन असेल किंवा इतर कोणाच्याही नावावरची जमीन तुम्ही 5 वर्षाच्या जे काही नोंदणीकृत भाडे करार आहेत, त्या ह्याच्यावरती बॉन्ड करून तुम्ही ती घेऊ शकता. त्यानंतर जर पाहिलं तर तुमच्यासाठी जे काही पशुपालनाचं जे काही दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं, त्याचं प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही लाभ घेण्याच्या पूर्वीसुद्धा दिलात तरी चालेल किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव तुम्हाला असलेलं प्रमाणपत्र ते सुद्धा जे काही तुमचे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांचं असतं ते सुद्धा तुम्हाला देण्याची आवश्यकता याच्यामध्ये लागते. त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर तुमचं जे काही अपंगाचं UDID कार्ड आहे ते लागणार आहे आणि जर तुम्ही बचत गटाचे सदस्य असताल, महिला बचत गटाचे, तर त्याचं जे काही तुमचं सदस्यत्वाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ही जी काही योजना आहे याच्यासाठी एकूण या प्रकल्प घटकाची किंमत किती आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 1 गाय किंवा 1 म्हैस जर असेल तर तुम्हाला गायीची किंवा म्हशीची किंमत धरली जाणार आहे ₹1,00,000 आणि त्यावरती जो काही विमा काढला जाणार आहे त्याचा विमा ₹12,036 असे मिळून 1 गाय किंवा 1 म्हशीसाठीची किंमत या घटकाची असणार आहे टोटल ₹1,12,036 ही एका गायीसाठी असणार आहे.
आणि तीच जर 2 गायीसाठी किंवा 2 म्हशीसाठी तुम्ही जर अर्ज केला असाल, तर त्याच्यासाठी 2,00,000 तुमचे ते 2 गाय किंवा 2 म्हशीचे आणि त्यावरती 24,072 रुपये हे तुमचा विमा असणार आहे. म्हणजे अशी एकूण रक्कम जर पाहिलं त्याच्यामध्ये, तर 2,24,072 इतकी ही घटकाची किंमत असणार आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला किती अनुदान दिलं जाणार आहे? अनुदान जर पाहायचं झालं तर सर्वसाधारण जे काही घटक असतील, एस-सी आणि एस-टी सोडून म्हणजे बाकीचे जे काही असतील ते सर्वसाधारण घटक त्यांच्यासाठी 50% ही रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे अनुदान स्वरूपामध्ये. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारण घटकातून तुम्ही अर्ज केला असताल 50% रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. एक गाय किंवा एक म्हशीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि सर्वसाधारण घटकामधून जर असाल तर तुम्हाला एकूण अनुदान हे ₹56,018 हे इतकं अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही 2 गाय किंवा 2 म्हशीसाठी जर अर्ज केला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण अनुदान जर पाहिलं त्याच्यामध्ये ₹1,12,036 एवढं अनुदान हे तुम्हाला दिलं जाणार आहे आणि तेच जर तुम्ही एस-सी किंवा एस-टी घटकाअंतर्गतील असाल, तर एका गाय किंवा एका म्हशीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल, तर तुम्हाला टोटल जे काही अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये ₹84,027 इतकं हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे एका गायीसाठी किंवा तुम्ही जर अर्ज 2 गाय किंवा 2 म्हशीसाठी जर केला असेल, तर एकूण अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे ₹1,68,054 इतकं हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची ही जी काही योजना आहे ती 1 गाय किंवा 1 म्हैस किंवा 2 गाय किंवा 2 म्हैस या संदर्भातील ही सविस्तर माहिती आहे. जर याच्यात तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता. सविस्तर त्यावरती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत. अर्ज सुरू झाल्याच्या नंतर अर्ज कुठे करायचा त्यावरती सुद्धा सविस्तर माहितीवरचा व्हिडिओ येणार आहे. काही गडबड कुठेही करू नका. आमिषाला बळी पडू नका. तुम्हाला सविस्तर योग्य माहिती आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.